आजी येडवून काय करते आता? आली का नाही? तुझी इच्छा काय होती? त्या पोराकडे ताट दिलं तर नको, आता ही ताट घेऊन आली. तुझी इच्छा काय? आता आम्ही काय केलं पाहिजे? मोकळी होती बेसन चपाती केली. आम्ही काय खातोय बघाय, हुलग्याचं करा ना भाकरी आम्ही सकाळच्या खाणार आहे. तुमच्या काय ग आजी अशी दोन करते? चपात्या ताज्या आणि दोन जा बरं, चपाती केल्या. आतमध्ये जाते तर ताट ठेव. माझा पाय अरे नको हे, समजून घे एका मिरीला. कशाला लोकाला टाकते येड्यावून? नको आता रोज नव्हते येत. सर साईडला, साईडला पाय घे, साईडला बघा. सारखा साईडला घे. पाहिला चकलाय त्या गाडीत उड्या मारून. जा आतमध्ये. गाडीतला चकलाय टाक्या रोज कोण बरीच मलाच बरं खोटं बोलायचं. तू जेवणा बाबतीत बोल ना, बाकी कशाला पागळूपणा सांगते ग? आजी ऐ, ते दोन्ही किती पुरलंय त्यांचं घरात. मटकी बिटकी झाली की जा नाही? ना तुमच्या घरी जा. सर काय तू रोज येतो का भाकर द्यायला मला? होय, तुला कोणी सांगितलं? जाऊ द्या आजी, मिटून घ्या, जाऊ द्या, जेवण करा, जाऊ द्या, जेवण घेऊन घ्या. हा माहिती आहे. हा आजी नको त्यांच्या. ए चला, वाढदिवसाला सगळे तिकडं. चला रे, ते नडू. चला पोरांनो, जावा आता घरी. हा जा पळ. आजी, आवा आजी, जाऊ द्या. जावा ना पटकेस पुढं. वाढदिवसाला सायलेज भावाच्या भाच्याचा वाढदिवस. चला तिकडं. मला माहिती आहे, कुलूप लावायची. नाही नाही, कुलूप नाही. हा. जा जा तू अरे घरी कडी जा. लागली. जा की. अरे असं नको करू. इथं कडी लागली, थांब की 2 मिनिटं. हं. लय खतरनाक आजी होती बाबा, कोकाटेची. जाऊ द्या. हा ना, तुला काय पंचायत आली? हा, बरोबर ए, आहे, काय चुकत. फक्त कार्यक्रम. जा. इथं कशाला आला सांग. तिथं काय तयारी झाली वाढदिवसाची बघा. पळा, सायलेच्या बाच्याचा वाढदिवस. चला तिकडं. हो तिकडं. ए, चला लवकर. कापाना कशाला येणार करताय उगा येड. चला तिकडं. चला ना तिकडं आता पट. माझ्यावरची मी इकडे चाललो. नाही नाही नाही. मी तुझा मग सगळा व्हिडिओ काढीन. कुठला नको तिथला पण काढीन. उगा कालो नको करायला मला. तुला माझला काय ए, चल. ऐकायचं का नाही माझं? उठ लवकर. चल, येड्यावर नको करू. तिचं दुःख तरी आता तिकडे जायला नाही दुखायचं होय. तिला नाही जायचं. ती हा, आज असं सांगाय होय. ती बघ ना घरात. ते नाही जाणार बाबा. काही इथं काही घराच्या मागं जाय वाढदिवसाला काही जायचं नाही का? आणि तू म्हणलीत नाही जायचं. ए जायचं नाही तू. तिला नाही जायचं म्हणलं संपला विषय. तिला कशाला जाईन? तिला काय घरातच पुंजून ठेवू आपण, अगरबत्ती लावू. काय आता इथला नाही का तू? दुखायचं, आता नाही ठणकायचं. अरे पण जायचंच नाही. पण ठणाकं. जायचंच नाही तिला. साहिलच्या भाच्याचा वाढदिवस आहे ना. तू म्हणते नाही जायचं, नाही जायचं. पण तू जेवण कर. उठ. माझं ऐकायचं का नाही आता? उठ. तुम्ही जेवण झोपा. मी नाही जेवणार. मग तुला नाही जेवायचं? एक तर मी जेवण केलं. मी काही नाही जेवणार. बेसन भाकर हुलग्याचं काढान होते ती खाल्लंय मी. तूच राहिली ती. तू जेवली मग ती ताट धुवायला जाईल. मग आपलं मी धुती की सकाळ बरं सकाळ तू चल. सकाळ घासती भांडी सगळी चल गोळा माझ्या करून. मी हुशार नाही आहे. तिला देत धुयाला. मला काय म्हणायचं? पप्पाचा राग आमच्यावर कशाला काढते? आम्ही म्हणलं का तुला जेवू नको म्हणून? उठ उठ चल. पुन्हा कुणाचं मनाव घेतात का? येड्यावून करती. तुला कुणी काहीच बोलत नाही. तू हा मग विचार करते तसा का गो बोलून तुला कुणी? चल उठ. चल, उठ. मी जाईल जा तुंपलं बघ जेवायचं आणि झोपायचं. मी काय रोज बसती का वाट बघत तुमची? पण आता मी सांगतोय का नाही उठ म्हणून, चल म्हणून. मग कशाला काय कारण ताट द्यायची तिथं? लोकाला तमाशा कशाला दाखवते? झालं बाबा तिच्याकडून चुकून. दिलं तिने लोकांकडे, दुसऱ्याकडे ताट कोणाकडे तरी. समजून घ्या आता. मी आणलं म्हणून काय स्वयंपाक बदलतो का? बरं अन्नाला तरसाय लावणं बरोबर वाटतं का तुला? मग आपली खाईल जा. नाही माझ्यासमोर खा. चल. खाते मी जा. मी इथून हलणारच नाही. उठते का नाही तू? घरात घाल सगळं गोळा गोळा खा आणि बशीत येईल. कोण नाही येत?
मला तू जेवलेली पाहिजे, मग परत येऊन बाहेर बस. जेवण कर आधी, चल. आज आमची आजी अशी का रुसली याचं मला उत्तर कळत नाहीये मित्रांनो. मी काही टाकलं नाही. अचानक असं देवाला. करतात. कुणी आणून तिथं तिथं बारक्या पोराने टाकलंय कोणीतरी घराच्या मागे पडलेलं, ते काढला. कालचा छबिना नव्हता का निघाला वाजत गाजत, त्याचा. काय का कावा नेलता छबिना काय लाबाड बोलतो. काल गेला होता बाळा. हा. हे असं म्हणलं भांडणं मित्रांनो, लावली खूप टेन्शन. घरात. मी इथून हलणार नाही जोपर्यंत तू जेवण नाही करत. उठ लवकर, चल जेव. हातपाय मसलवाटीत गेलं तरी काम चुकत नाही. तरी मला वाढायचं काय नाही करीत. आयती भाकर खाली सकाळी खाल्लेली आहे भाकर त्याच्या आताशी. नाटक करायची, दार लावायची पटकनी दिवस वाटायचं. आता रात्रीची आणि जेवण करत. रात्रीचे 8 वाजले आणि 8 वाजता आमची आजी जेवण करते. बरं समजून सांगितलं, फायनली आता जेवण करायला बसले. चला बघू कशी आज करते. तिची नाही गेली होय तेव्हा केलाय तिने बघ. मावशी ना, सगळी गेली. छाया मावशी. काय गेली दाडकी ती मावशी गेली म्हणून तिने नाटक लावलंय. दुखतंय माझं, दुखतंय माझं. इतके दिवस नाही म्हणले दुखतंय, आज म्हणायला लागली दुखतंय. कबर तस दूध घे, दूध नको मला दूध. दूध किती सा- आणा? दूध साखर खा. दूध गुडघा दुखत नाही त्याने, गुडघा दुखायचा राहतो. रोज 1 वाटी दूध तेव्हा घ्यायचं. काय का? मग माझ्या बायकोला कशी सासरवास करणार तू? नको मला दूध. माझ्या बायकोला सासरवास कशी करणार दूध नाही खाल्ल्यावर? तू नीट राहशील का? ताकद नको का? दुधाने ताकद भेटते, गुडघे राहत्यात, कंबर राहते. गावरान दूध आहे चांगलं, गावरान गायचं. नाही बेसन आवडलं तर दुधात साखर सोबत खाजी. त्या दिवशी नुसती बडबड चालली होती तुझी तुला, तर मला इथं झोप येत नव्हती. मी रडत बसली होती इथं. काय कारण आहे बोलायची जास्त? काही नसताना कुणाला? मला तुला. मम्मी ना का नाही पप्पा? तो. मग तू रडली माझ्यासाठी? मग निमेराची उठून रडली. म्हणलं खबर बरोबर करतोय काय नव्हता निमेरात झाली ते. बघ सतय मी तसलं खोटं बोलत नाही. अजिबात नाही खोटं बोलत. मला तुझा अनुभव आहे ना, तुला खोटं अजिबात पटत नाही. घरात मला खोटं बोलणार नाही. हो. मला तसलं बोलायलाच येत नाही लावा. हे बघ आहे का नाही मग? खरी खरी शांत न्यार न्यार. अन्न नलिकेत घास गेला तर ठसका लागन. आधी सावकाश घास, सावकाश पी, खाऊन घे. निमेराची आता- बसली असते का? आता बोलू नको. आधी एक तर खाऊन घे, नाही तर रोज बोलू नको. बोलतो ना मला लय राग येतो. शांत हो. बोलवते काय कारण आहे रे?
मी सांगतो त्यांना, तुम्ही येड्यावण करू नका, बोलत नका जाऊ. आता सावकाश जेवण कर, बोलू नको, ठसका लागन. अन्नानं लगेच घास गेल्यावर त्रास होईल, श्वासनं लगेच घास गेल्यावर, अन्नाचा कण गेल्यावर त्रास होईल बाळा तुला. मी आहे ना तुझ्यासाठी. मगाशी मी आलतो ताट घेऊन तरी तू ऐकलं नाही. तुला म्हणतोय आजी मी आहे, ताट घे, जेवण कर, तरी ऐकलं ती नाही तू. म्हणते "हा, तिकडे तिकडली माणसं म्हणतात अन्न सुधारायच्या म्हातारीला असले तीच नावं ठेवाय मग आणि हसायला दातीच कोण. म्हणून तो म्हणली का त्यांना, तू त्यांच्या हातात ताट नको देत जाऊ. हुशार आहे तू तर, बरोबर आहे तुझं. आत्ता लक्षात आलं तू असं का म्हणली. उद्यापासून तिला सांग, तू आपल्या घरातले माझ्याकडे ताट दे, नाही तर तू ताट घेऊन जा, दुसऱ्या कोणत्या पोरांकडे ताट देऊ नको. मला लय राग येतो कुणी घरात आले हा बरोबर ना, तुला अनुभव आहे ना, तुला बरोबर वाटतं. तुला वाटणारच ना की बाबा ह्या पोरांकडे, शेजाऱ्याच्या पोरांकडे कशाला ताट दिलं. माझा नातू आहे, माझा नातू आहे, माझी सुने, तिने ताट द्यावा तुला. अगं काय होतं, माणूस आहे, दिवसभर दमतं. पप्पांना तुला त्यात गडी कामगाराचं दुसऱ्या मजल्यात काम चालू आहे, मग ते गाड्यांना पण बघायचं, तुलाच्या मलाच्या पप्पालाच्या. मी म्हणते ना मला नको म्हणून म्हणली होती की नव्हती. पण पप्पालाच्या परत पाहुणे आलते, त्यांना वाटं लावायचं, छाया मावशीला वाटं लावायचं. मग मावशी आली, काल कार्यक्रम झाला आपला आखाडाचा, मग माणसे तिला वाटतंच ना की बाबा तिला नीटनेटकं वाटं लावलंय, काल दमलोय, आज दमलोय. आता माझ्या गाडीवर पोरग आहे, सोन्या आहे, म्हणून मला बरं वाटतं पाण्याला. नाही तर मी तरी काय करणार एकटा. मी बांधकामवाल्याकडे बघू, सिमेंटवाल्याकडे बघू, का इटवाल्याकडे बघू, का तुझ्याकडे बघू, तिथे काढली होती रे का सरपणावाल्याकडे बघू. तू होती की इथं, म्हणून तर सगळं तू आहे, म्हणून सगळं नीटनेटकं चाललंय आपलं. त्या दिवशी चोर आलती तेव्हा का नाही कालवा केला असा, तेव्हा ती चोर घाबरली नसती का. ते मसन वाटे कुणी कुणी आले बाजारात हेरलं बघ दुपारपासून आणि आले माग. मी काय घेऊन तुला सांग बरं. त्या दिवशी तू पळाली असती, माग कालवा केला काय असता. पळायची गरज नाही. हा इथं ती बसली हा. आणि तिथून ती आली आणि ती गेली बाहेर की ती आली तिकडून, मग हेरला का नाही. हा, मग पण तू कालवा केला असता तर मग ते त्यांना मी कळलं कशी असतं ना. कालवा करीन. तिला काय गरज होती का बाजारात घालून जायची सोंगावानी. आम्ही आहे का कधी जातोय का. एवढं सोन्याचं तुझ्याकडे असेल ना 4-5 तोळ्याचं सोन्याचं. आहे ना, देते ना काढून द्यायची. तू तर पहिलं त्याला कुदाडला असतं, त्याला धरला असता असा आणि पाडला असता त्या चोरट्याला. हा, आमच्या दारातून मला गोचाडतो काय असंच म्हणली असती तू काय केलं असतं. आता रातचं मारून टाकला तरी काय माहिती व्हायची कुणाला मला. का मारत्याल. मग रातचं तुला कोणी काय करू नये म्हणून आम्ही दरवाजाला गेटला कुलूप लावतो. तुला अडचण नको, तुझी काळजी आहे मला. कॅमेरे आहेत आपल्या इथं, शिरो असतोय, शेजारी नानी आबुई, इकडे पप्पा आहेत, मम्मी आहे. असं कोण धाडस करणार तुझ्यापाशी. 2 पोरं झाले. हा ना, सुख आहे ना तुला, तू आनंदी ना. एक पोरगा झाला आणि एक पोरगी ना, भारी वाटलं ना. बरं झालं, जाऊ दे, सगळं व्यवस्थित पार पडा. ओंकारला आणलेला तिकडे हा अशिला हा फोन केला. हा, असं दादा तुला सांगितलं. मग इथं सांगितलं मी तुला कोणी सांगितलं. सूर्यकांत सांगितलं. होय, पण जाऊ दे, बिचारे चांगलं झालं ना. आपल्याला काय पाहिजे. चांगलं झालं, थोडंसं चांगलं. मग त्याचं चांगलं झालं, त्याच्या मागे आपलं चांगलं होईल. हा आहे का नाही. होईल. सगळ्यांचं चांगलं हो, त्याच्या मागे देवाने आपलं पण चांगलं करा. आता आशू दादा लवकर एखादी पोरगी नाच बघतो, नाचून बघ. आता मी गाठणार लंगडी झालाय तर साऱ्या दुनियेत याची वाणी बसली नसते. बेटन देव आपल्याला काय कुठं बघणार नाही का. आपल्याला बघ ना मायाच्या पोरगी, नको टेन्शन घेऊ. आहे का नाही. तुला कशी सून पाहिजे, नाचसून कशी पाहिजे सांग बरं. शिकलेली पाहिजे, चांगली पाहिजे.
अजून तुला मी सांगितलं पाहिजे. मला माझं पहिलं लग्न लाव, माझ्या माग गोडा लाव. नुसतं काय होतं ते उतावळा जेवण गुडघ्याला माशी. हा तुला लावायचं. माझं लग्न पहिलं लाव, हाय का नाही? माझ्याला टाइम आहे. आधी आशू दादाचं तो मोठा आहे, त्याचं उरकून टाकायचं आधी. मग त्याचं होईन की. मग माझ्या माग कशाला? मला नाही लवकर लग्न करायचं. कशाला लग्न करायचंय? त्याचं उरकून टाकू आधी आपण. माझ्या जवळ असते ना तुम्ही लगेच आणले, पण नाही ना माझं हा ना? जायला न्यायला ताकद माझं. आता एवढी 2 मजली माडी झाली तुमची, घरदार चांगलं झालंय, होईन की नातवंडाचं लग्न. तू काय मला जमीन पाहिजे कुठल्या नशी. काय आता रामदास कोकाड्याला सांगायला पाहिजे होता, 2-4 एकर जमीन घेऊन ठेवायची ना त्यांनी. हा त्याचं दुखल तू त्याला घेतली असते की. ह्याचं दुखायला लागलं लगेच, यांनी पैसे घालवलं त्यांनी घालवलं, मग कुठून घ्यायची. तुम्ही- काय एवढं गटोटू सापडून ठेवून तुम्ही काय काय कामं केली? मग सिरी बारीची केली. हा ना, म्हणजे आपण कष्ट करूनच वर आलोय, बरोबर ना? मग आता नातवंड आहेत का नाही चांगले तुझे? हाय का कुठं व्यसन आहे का, पाणी काय आहे? सगळं व्यवस्थित आहे का नाही नातवंडाचं? हा, दर एवढी बाकरली नव्हता. ह्याच्यासोबत दुधासोबत खाते एवढी अर्धी खात्यातली अर्धी नेतो मी. नको काय झालं मला. अर्धी चपाती खा दुधासोबत. बघू काय झालं, मी पांडुरंगाला सांगतो. पांडुरंग आज मी जरा आमच्या आजीला अर्धी चपाती जास्त चारली. हा राहू दे ना ताटात, मी घेऊन जाईन. तेवढी खा तेवढी. होय. मला माहिती दूध खायला लावलंय. नाटक आहे ते. लय नाटक आहे तुझं. मग जीव आहे तुझ्या माझा, मी तरी काय करू? अगं काय येणार आहे माणसाच्या संग? तू जेवढं आम्हाला खवाळशीन, प्रेम लावशीन, जीव लावशीन तेवढंच. एवढीच इच्छा आहे तुझ्या समोर झाली पाहिजे दोघांची लग्न. पण आता देवाच्याच मनात आता काय असेल ते आपण काय करणार आहे. आता आम्ही आमच्या पद्धतीने आहेत चांगले, पाहुणे रावळे, लालू मामा, भाऊ मामा, तो का कोथिंबीर गेला काका आता घालायला. करतात प्रयत्न. करतात का ते कोथिंबीर शिरगोंद्याचे काका आलते का नाही, म्हणलेले का नाही बघतो म्हणून पोरगी आशू दादाला? म्हणतो म्हणला आलाय का परत. येईन की मग पाहुण्याला काय तवा योग जुळून आले देव, पण देव आले देवाच्या मनात येते कोणाचे चाले ना. असं ना आपल्या नशिबात देवाच्या आशीर्वाद होऊन जाईल. तुझा आशीर्वाद आहे का नाही आम्हाला? आहे ना. हा मग येईल कुठं तरी परमेश्वर देईन कुठून तरी काय. हा ना. नाही द्यायचं. हा मग तुझा आशीर्वाद असले आम्हाला काहीच नाही लागत. ए काय बघतो. डुकटुक बघतोय. गेलं का? मस्त एक जरा एक गोड आहे का दूध? त्या गोळ्या दिलेल्या खाते का मी तुला दिलत्या त्या पांढऱ्या गोळ्या चुकून खायच्या, त्याने फरक पडला का? कंबर बिंबर दुखायची राहते का त्याने? कंबर नाही राहत. मग? दुखती. आणि गुडघा गुडघा विधी एक दुखत. एक ना. हा आणि ही डोकं डोकं नाही दुखत. हात पाय हात पाय दुखत्यात नसतं तेवढं. लय धावपळ नाही करायच्या, पायऱ्या नीट उतरायच्या, नीट चढायच्या. आपल्या इथं वल्ला असतं, घसरून बिसरून पडू नको. बेसन चांगलं झालंय का? तेवढं खाऊन घे. हे लय वाढलं लय सरायचं नाही. आणि परत म्हणते मला कमीच वाढत्यात, मला जेवायला नाही देत. मग आता तेवढं वाढलंय तेवढं खायला पाहिजे. म्हणजे कमी काय नाही ना. मग मग ही 2 चपात्या लय झाल्या का तुला? नको मला. दिवसभर आता जेवती का परत? उद्या सकाळी जेवती ना तू? चावतं का अन्न? चावतो चपाती चावती का? हं. दाढबीड दुखती का? दात? आमचं तर बघ यार वाईट दात गेला, आता काय करायचं? मग काय. मग पार रूट कॅनल केले तसलं, ते ऑपरेशन करून नीट केलंय. मग काय. ती एका दाडाला नव्हतं किडलं. हा मग आम्ही म्हातारपणापर्यंत आमचे दात टिकतील का? तुझ्या वाणी खमक्या पाहिजे आम्ही.
तू कशी स्ट्रॉंग आहे. तू आत्ता 2 आडवी करशील का नाही? ताकद नाही एवढी. ताकद नाही मग? मग आवाज कस काय एवढा आहे? तुझा आवाज पार त्या पलीकडल्या गल्लीपर्यंत ऐकू जातोय की? हा ती काय म्हणूनच पोर ह्याला पडकाल. पोरांना वाटतं म्हातारीचं काय झालंय काय नाही म्हणून येतात बिचारी पळत पळत बघत यात. होय आजे, लय काम केलं असेल ना माझ्या जवानी तू. मग बाप्पू सोबत. दारवचं काम केले मार उगच हात पाहिजे. आता बघ ना मजा आहे का नाही, बसून आहे मस्तपैकी बसल्या जागेवर सगळं. मम्मी जीव नाही लावत, सून जीव लावते का? मग तिला जीव लावायचं. मग काय तिच्यावर चिडली मग अशी? जीव लावते म्हणलं मग चिडली कस काय तिच्या? त्याच्या लोकांना काळजी ती हा ना. रोज घेऊन येते. हा. आणि आज आई बाप मावशी बहीण आमची आई गेली म्हणून मला लोकांचं बाक देते. होय. हा. मग म्हणायचं थांब तुझ्याकडं बघ, तीच काठीच काढते तुला एक. म्हणली नाही तशी तू, बिचारी जीव लावते ना. जीव लावतील कशाला मग काठी घेऊ. बरोबर आहे, पण जरा चुकलंच ना तिचं. तू एवढी समजूतदारवानी बोलते, लोकांच्या म्हातारीनं त्रास नाही देत. मग असे अचानक येडवून केल्यावर बिचाकल्यावर आम्ही काय करायचं? आम्हाला भीती वाटते ना, आईला काय झालं म्हातारीला काय नाही. हा एवढा तो स्वभाव तसा आहे का तापट? तुला कोण म्हणतं का तापट आहे म्हणून? मी सांगतो ना, लय मायाळू आहे, लय शांत आहे. पहिली किती आगाऊ होती, आता किती शांत झाली. आपली 2 लेकरं आहेत त्यांना नको बघा बरोबर आहे. का लोकांची जाऊन करायचं हाताने. बरोबर. 2 लेकरांचे नाव काय? आशू आणि ओंकार. नाव आठवते तुला? निमेला चिरडली मग काय उगच आहे का? मा- जीव लावली शिवर रडली का? ओंकार लावतो का जीव? मग कशाचं लावतोय जीव ओंकार? ओंकार टंकार आहे. हा आशू दादाची मजा आहे, तो पुण्याहून तुला जीव लावतो, फोन करतो, बोलतो तुझ्यासोबत. कधी येतो म्हणला तुला भेटायला? कवा येईन तवा येईन, त्याच्या मनाने येईन तवा येईन. एवढं छायाने बोलील तर नाही आला. अगं त्याच्या मागे लय पुण्यातले काम आहे. ते लुपिन फार्मा कंपनीत कामाला आहे का? कंपनीची शनिवार रविवार एकच दिवस सुट्टी भेटते. बाहेर नको लोट लावून मी आतून लावते. मला भीती वाटते कशाची? एखाद्याने दारून येईन घरात कस काय? बाहेरून कुलूप लावले, आतून कस काय येईन घरात? आणि चावी नसते तुझी. आणि तुला काय झालं ना, आम्हाला आतून चावी उघडायची म्हणलं, मग कस काय कुलूप उघडायचं? आणि संध्याकाळचं तुला कशाला बाहेर यायचंय? मला बाहेर नाही यायचं. हा मग लावतो मी बाहेरून, नको टेन्शन घेऊ. तू बाहेरून कुलूप लावलं म्हणजे आम्ही बिंदास असतो, टेन्शन नाही. आणि काय आपल्याकडे न्यायला, आपला एकटा जीव आहे तेवढा. जेवलीन पोटभर, आता आराम कर. आता काय टेन्शन घेऊ नको कोणाचं. जा जेव जा जेवला का तू? हा जेवतो आता. जाऊ का मी? की तुझं फडकं पायाला बांध. इकडे टाक. बस त्या खाटो, ते सकाळी धुऊ आपण. ये इकडं खाटो आता, संध्याकाळचं नको बांधू पायाला. राहू दे ती. उठ खाटो बस, तुला पांघरून टाकतो अंगावर. नको मी घेते की. गार लागतं ना नको परत, एवढा तारा घ्यायला. गार लागतं परत. मग मी घेते की, मला गार लागलं. हा पण मी पांघरून झाकून झोपावतो ना तुला. चल उठ. एवढा तारास म्हणते, तारास देती आणि जीव तेवढाच लावती. मग उठ चल बस खाटो आता. आता मला कसं बरं वाटलं जेवले होते. वय झालं आपलं, लय आफाटपण नाही कर. इकडे इकडं बस आता खाटो. मी
झोपते जा रोज नाही झोपत होई तेव्हा हा पण भीती वाटते झोपली मग टेन्शन नाही मला झोप आता रोज झोपते म्हणूनच काळजी आहे तुझी कोणती गोधडी कशी घेते काय घेते बघाय नकोय रातचं बांधू नको गुडघ पाय चांगलं नसतं दिवसा बांधायचं रातचं नाही बांधायचं गार लागते ना हा मग दिवसा बांधायचं रातची नाही गाठण बांधायची पायाला आणि ती दादाने आणलेल्या त्या ते बेल्ट आहेत ती वापरायचे पायाला ते निळ्या कलरचे नाही 2 आणलेले दादाने बेल्ट तो वापरते रोज घालते पायात मोजे हा, ती घालती ती. हा ती मोजे सकाळच्या पारी घालती मी हा ती गार मोजे घालायचे त्या मोज्याने पाय गारठत पण नाही हाडांना आराम भेटतो आणि बरं वाटतं आता सकाळी घाला आता झोप जा की तिकडे वाढदिवसाला जायची इथंच मला ऐकवतोय कशाला काय वाढदिवस आपला वाढदिवस इथं कशाला जाऊ दूर आपल्या घरीच पंढरपूर लोक मी असं करते गडी करून घे हा मग तू हुशार आहे आजी कोणाची माझी आजी आहे तू विषय आहे का ही गडी करून घेतलं ना गारच नाही लागत उलट गरम होत चल जाऊ का बाय बाय करा आता बाय बाय जा